नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 60। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। यततः प्रयत्न करीत असताना, ही निश्चितपणे, अपि तरी सुद्धा, कौन्तेय हे कौन्तेय, पुरुषस्य पुरुषाचे, विपश्चितः तारतम्य किंवा विवेकपूर्ण, इंद्रियाणी इंद्रिये, प्रमाथीनी उच्छृंखल, उच्छृंखलचा काय असतो? चंचल। हरंती हरवून टाकतात, प्रसभम जबरदस्तीने, मनः मनाला। भाषांतर आहे स्टिम्युलेटेड। इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात। प्रमाथी म्हणजे स्टिम्युलेटेड, काय म्हणतात त्याला? एखाद्या लहान मुलाला साखर खायला दिल्यानंतर तो कसा पळायला रेडी असतो कायम, तसं मन आपलं कायम इंद्रिय तृप्तीसाठी रेडी असतं, कधी एकदा मिळते। थोडीशी उजळणी। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ताची, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगत आहेत। पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की मूळ प्रमुख लक्षण असतं ते म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्णपणे बंद झालेली असली पाहिजे। त्यानंतरच तो मग कर्तव्य म्हणून भगवंतांची सेवा कर्म करू शकतो सतत सदैव। इंद्रिय तृप्तीची इच्छा असेल तर इंद्रिय ओढत राहणार त्याला इकडे तिकडे। आणि कर्म करत असताना देखील तो कसं कर्म करतो? कर्तव्य म्हणून करतो। शुभ अशुभ
किंवा दुःख येईल, सुख येईल, कशाचाही विचार करत नाही. हे भगवंतांचं काम आहे, हे केलं पाहिजे. याच्यामध्ये मेन अडथळा असतो तो म्हणजे आपल्या इंद्रियांचा आणि इंद्रियांच्या तृप्तीचा. इंद्रिय ही साधन आहेत, डोळे, हात, पाय वगैरे. खरी तृप्ती ही शरीराला हवी असते, म्हणजेच मनाला हवी असते, बुद्धीला हवी असते. मग कालपासून आपण वाचत आहोत की अशा स्थितप्रज्ञ मुनी, महात्मा, भक्त व्यक्तीने आपली इंद्रिय विषयांपासून काढून घेतली पाहिजेत. माझा याचा काही संबंध नाही. आणि या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करून या इंद्रियांच्या भगवंतांच्या सेवेतला आनंद आपण घेतला पाहिजे. मग इंद्रिय सुखातला जो आनंद आहे तो आपोआप बंद होत जातो. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आता पुढे भगवंत सांगतात, थोडस हिंट दिली त्या कालच्या श्लोकामध्ये, की इंद्रियांना तुम्ही स्वतःच्या बळावरती किंवा कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल नाही करू शकत. स्वतःहून इंद्रियांना मी करतोच ही भावनाच मुळात इंद्रिय तृप्तीची असते. अहंकार गेलेला नसतो. भगवंतांना शरण जाणे आणि भगवंत म्हणतील ते करणे, अशा वेळेला मग तुम्हाला इंद्रिय तृप्तीची आठवण पण येणार नाही. परंतु भगवंत इथे आजच्या या श्लोकामध्ये आपल्याला एक वॉर्निंग देतात. काय म्हणतात? इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुन, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. साधारणपणे याचा अनुभव सगळ्यांना येतो. बऱ्याच वेळेला आपण ठरवतो, आपली एखादी सवय असते ही सोडायची आपल्याला, आणि मग मन कमकुवत झालं, जसं दारू सोडलेला माणूस असो किंवा एखादा सिगरेट ओढणारा माणूस असो, रस्त्याने जात असताना सिगरेटचा वास जरी थोडाफार प्रमाणामध्ये आला की परत त्या आठवणींकडे आपण जातो आणि मग परत ते कार्य करायला जातो. सांगण्याचा मुद्दा, कालचा जो थोडेफार हिंट दिलेली भगवंतांनी ते आज स्पष्टपणे सांगतायत की अगदी विवेकीच पुरुष जरी असला, विपश्चितचा अर्थ असतो जो तारतम्य विवेक बुद्धीचा माणूस आहे, त्याला देखील इंद्रिय अशा प्रकारे ओढतात की तो देखील कधी कधी काही करू शकत नाही. इतके इंद्रिय स्ट्रॉंग असतात. 6व्या अध्यायामध्ये जिथे भगवंत आणखीन एकदा इंद्रियांना कंट्रोल करण्याबद्दल फोकस करून परत एकदा सांगायला लागतात, कसं बसलं पाहिजे, ध्यान कसा केला पाहिजे. तिथे अर्जुन म्हणतो इंद्रियांना मी कंट्रोल नाही करू शकत. माझ्या बाणाने मी वाऱ्याला कंट्रोल करू शकतो, वाऱ्याची दिशा बदलू शकतो, वायूची दिशा बदलू शकतो, परंतु इंद्रियांना कंट्रोल मी नाही करू शकत. का? कारण ते प्रबळ आहेत. जसं इथे पण म्हटलेलं आहे, इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत. तिथे अर्जुन काय म्हणतो? प्रबळ आणि दृढ, हट्टी. चंचलही मन कृष्ण प्रमादे बलवत दृढम. बलवान तर आहेतच, दृढ निश्चय आहेत. एकदा ठरवलं चहा प्यायचं म्हणजे ते सोडणार नाही. त्यांना कसं कंट्रोल करायचं? तर भगवंत इथे सांगतात की तुम्ही कृत्रिमरित्या नाही करू शकत. त्याला इंद्रियांना सेवेमध्ये लावायला लागेल, भगवंतांच्या, आचार्यांच्या, शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये लागेल. मग त्याला इकडचं तिकडचं काही सुचत नाही. पण तू स्वतःहून बसतो, जंगलात जाऊन बसतो, ध्यान करतो म्हटलं तर इंद्रिय कंट्रोलमध्ये राहत नाही. हे इथं भगवंतांना सांगायचं. अशा विवेकी पुरुषाला देखील ते बळजबरीने ओढून नेतात. विश्वामित्र ऍक्च्युली कित्येक वर्ष ध्यान करत होते. त्यांच्या इंद्रियांना कोणी ओढून नेलं? फक्त पैंजणीच्या आवाजाने. इतके स्ट्रॉंग असतात.
आणखीन एक मी वाचतो तात्पर्य. इंद्रिय किती स्ट्रॉंग असतात हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये जिथे ब्रह्मचर्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे, ब्रह्मचारी कसा असला पाहिजे सांगितलेलं आहे, तिथे देखील तिथेच येतो का कुठे येतो माहिती नाही मला, तिथे देखील एक श्लोक येतो. प्रभुपाद सांगतात, पण तिथे हा श्लोक येत नाही, परंतु प्रभुपाद तिथल्या एका श्लोकामध्ये हे सांगतात तात्पर्यामध्ये, की शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर, मुलीबरोबर, आईबरोबर देखील एकांतात राहिलं नसलं पाहिजे. का? कारण इंद्रिय खूप स्ट्रॉंग, बलवान असतात. मग एखाद्या नीच बदमाश माणसाचे इंद्रिय एवढे प्रबळ असतात आणि बाकीच्याचे नसतात असं आहे की नाही? त्या श्लोकात हे पण सांगितले की एखाद्या विद्वान व्यक्तीने देखील हे नियम पाळले पाहिजे. त्याच इतके स्ट्रॉंग असतात. तिथे पण हा शब्द येतो त्या श्लोकामध्ये, बल. व्हॉट इज दॅट श्लोक? बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान अपि कर्षति. इंद्रिय खूप बलवान आहे. आता हे बरेच लोक इंद्रियालाच स्वतः समजलेला असतो आपण. आज तुम्हाला हे ऐकताना थोडंसं आश्चर्य वाटत असेल की इंद्रिय म्हणजेच मी आहे, मग ऐकतोय कोण? हे ऐकायला चांगलं पण का वाटतंय, बरं पण का वाटतंय? कोण एक्झॅक्टली ऐकतोय कोण? कधी कधी काही शास्त्रज्ञ म्हणतात आपल्याला 2 मनं असतात, एकमेकाच्या विरुद्ध ओपिनियन देणारे. तसं काय नसतं, एकच मन असतं. बुद्धी पण एकच असते, चित्त पण एकच असतं. परंतु आतमध्ये जी चेतना असते ती प्रदूषित झालेली आहे. चेतना हे आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा किंवा चेतना प्रदूषित झालेली असते. त्या आत्म्याला हे सगळं पटत असतं. आज पण तुम्हाला जर वाटत असेल की होय, भगवद्गीतेत सांगितलेलं बरोबर आहे, खरंच माझी इंद्रिय खूप स्ट्रॉंग आहेत, किती ओढून नेले तरी इकडे तिकडेच भरकटत असतात, मग हे कोण विचार करतोय? कारण मन पण इंद्रियामध्ये येतं. मग आता कोण विचार करतोय? हा आत्मा विचार करतोय. याला कुठेतरी पटतंय थोडक्यात 0.1% मध्ये. आत्म्याचा स्वभाव असतो पूर्ण शुद्ध राहणे, पूर्ण प्रेममयी राहणे, भक्तांची प्रेममयी सेवा करणे. आणि शरीराचा उद्देश बरोबर ह्याच्या उलट असतं. आणि शरीराला साथ देत असतात मन, बुद्धी आणि अहंकार. मन, बुद्धी आणि अहंकाराला वाटत असतं की मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी सुखी होत नाही. आत्म्याला वाटत असतं की जोपर्यंत मी दुसऱ्यांची सेवा करत नाही, दुसऱ्यांना देत नाही, तोपर्यंत मी सुखी होत नाही. आणि हे दोघे एकमेकांशी सदैव भांडत असतात. आणि हे जर एकमेकांशी भांडायला लागले तर समजायचं तुमची प्रगती होते, नसेल तर नाही होत. नसेल तर आत्मा अजून या मन, बुद्धी, अहंकाराच्या कंट्रोलमध्येच आहे, सेपरेट झाला नाही. इंडिपेंडेंटली विचार करायला सुरुवात केली नाही त्याने अजून. त्यांनी केली पाहिजे. या मन आणि बुद्धीच्या विरुद्ध बंड केला पाहिजे, यांच्याशी भांडण केलं पाहिजे, यांची कामं जी आहेत इंद्रिय तृप्तीची ती थांबवली पाहिजे. तो कसं थांबवणार? त्याला भगवंतांची मदत घ्यावी लागते. आत्म्याने जर ठरवलं मी भगवंतांची सेवा करणार आहे, तुम्हाला काय करायचं ते करा जावा. आत्मा सोबत असल्याशिवाय मन, बुद्धी, अहंकार काही करू शकत नाही. आत्म्याने एकदा भगवंतांची सेवा करायचं ठामपणे निश्चय केला ना की मग हे लोक काही करू शकत नाही. मन, बुद्धी, इंद्रिय. हेच कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलो. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्या परम रसासाठी, परम सुखासाठी आत्म्याला कामाला लावलं पाहिजे. मग ही इंद्रिय तृप्ती सगळी तुच्छ वाटायला लागते आपल्याला. तर हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधी कधी बळी पडतो.
विद्वान ऋषी, तत्वज्ञानी, अध्यात्मवादी देखील. आपण पण अध्यात्मवादीच आहोत. अध्यात्मवाद्यांमध्ये पण वेगवेगळे मार्ग फाटे फुटलेले असतात. कोणी ज्ञानाच्या मार्गावरती ज्ञान योग्य असतो, कोणी ध्यान योग्य असतो. हे ध्यान योगी, ज्ञान योगी देखील कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतात आणि ते एक दिवस फेल होतात. कारण भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये, कृत्रिमरित्या हे कधी सक्सेस होत नाही. विश्वामित्रासारखे महर्षी, इथंच उदाहरण दिलेलं आहे, विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलवले. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे. ऍक्च्युली इम्पॉसिबल आहे. अत्यंत कठीण आहे म्हणणे हे पण चुकीचं होईल. ऍक्च्युली इम्पॉसिबल असतं. आणि जगाच्या इतिहासातले असे महान तत्वज्ञानांची उदाहरणं कशाला घ्यायला पाहिजेत? तुम्ही तुमचं स्वतःचं आजूबाजूच्या भक्तांचं जरी उदाहरण घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल. इतके वर्ष आपण जप करतोय, नामस्मरण करतोय, कीर्तन करतोय, भक्तिमय सेवा करतोय, तरीही इंद्रिय आपल्याला इकडे तिकडे ओढतच असतात. आता हे इंद्रिय म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या बरं का. तुमच्यापैकी काही जण लगेच म्हणतील, नाही प्रभूजी, मी माझ्या इंद्रिय सुखासाठी काही करतच नाही, मी फक्त माझ्या कुटुंबाचं काही असेल तर तेव्हाच करायला जातो. ते पण इंद्रिय सुखच आहे. इंद्रियांमध्ये हे सगळे आले, डोळे, कान, नाक, जे तुम्हाला शाळेत शिकवलं जातं, त्वचा, जीभ आणि मेन इंद्रिय असतो मन. हे सगळे एकाच टीम मधले टीम मेंबर आहेत. हे सगळे मन, बुद्धी, चित्त हे ठरवून करत असतात. हे सगळं प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी असते. त्यामुळे भगवंतांची सेवा सोडून दुसरीकडे कुठेतरी जाणे, आणि तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही, नाही माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी गेलो नाही प्रभूजी, ती तुमचीच इंद्रिय तृप्ती असते. भगवंतांची सेवा सोडून जायचा विचारच मनात आला नसला पाहिजे. जेव्हा जेव्हा तसा विचार येतो त्यालाच म्हणायचं इंद्रिय तृप्ती. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठाई पूर्णपणे रममान केल्याशिवाय अशा भौतिक कार्यांपासून निवृत्त होणे मनाला अशक्यप्राय आहे. कारण मन हा विनाकारण थांबत नाही कुठे. योगी लोक त्याला जबरदस्तीने थांबवायचा प्रयत्न करतात. हा, मनाला स्लो करायचंय, ज्याला आपण ध्यान म्हणतो की नाही, ध्यानाचा एक फायदा होतो, मन स्लो करता येतं. परंतु खरा ध्यान हा भगवंतांवर करायचा असतो. मेडिटेशन म्हणतात की नाही बरेच लोक आता आजकाल, मेडिटेशन आजकाल तर फॅडच आहे मेडिटेशन. व्हॉट इज मेडिटेशन? मनाला कंट्रोल करणे. पण मनाने निर्धार केलेला असेल की उद्यापासून मला फक्त आणि फक्त भगवंतांची सेवा करायची आहे, शुद्ध भक्तांच्या सोबत राहायचं आहे, शुद्ध भक्तांची सेवा करायची आहे, मग त्या मनाला विनाकारण जबरदस्तीने एका ठिकाणी सुखासन, सिद्धासन मध्ये बसून ओम वगैरे साऊंड व्हायब्रेशन करून ते ध्यान करायची काही गरज लागत नाही. उलट असे ध्यान करणारे जे असतात त्यांचं मन कधी पुन्हा इंद्रिय तृप्तीकडे जाईल सांगता येत नाही, कितीही केलं तरी. काही लोक म्युझिकचा वापर करतात, सुदिंग मेडिटेशन म्युझिक म्हणून वीणा वगैरे वाजत असते बॅकग्राऊंड मध्ये, टिंग 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 टिंग, आणि आपण इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो. कलियुगामध्ये तर हे आपल्याला अगदी पटण्यासारखं आहे. कलियुगामध्ये शक्य आहे का? एक तासभर 2 तासभर तुम्ही बसू शकता काही न विचार करता, त्याच्या पुढे नाही. पुन्हा आपलं काम आहे, बॉस आहे, त्याच्या शिव्या आहेत, त्याला उलट बोलणे आहे, सगळं चक्र पुन्हा चालू आहे.
म्हणून भगवद्गीतेमध्ये हे सगळ्या प्रकारचे अध्यात्मवादी आणि सगळ्या प्रकारचे योग सांगितले जाणार आहेत. ज्ञानी, योगी, भक्त. परंतु भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा हे प्रस्थापित केलं जाणार आहे की याच्यामध्ये श्रेष्ठ असतो भक्त. या सगळ्या मार्गांमध्ये श्रेष्ठ असते भक्ती मार्ग. कारण डायरेक्टली तुम्हाला भगवंतांची सेवा करायची आहे, दुसरा काही विचारच करायचा नाही. मग इथे मनाला दृढ निश्चय करायला खूप सोपं जातं. कॉन्ट्ररी टू दिस, बरेच भक्त लोक मला सांगतात की प्रभूजी तुम्ही सांगतायत ते अवघड आहे. मन दृढ होतच नाही भगवंतांच्या सेवेत. याचं मेन कारण हे आहे की आपण कलियुगामध्ये जन्मलोय. कलियुगामध्ये इंद्रिय तृप्तीची साधनं, इंद्रिय तृप्तीची प्रलोभनं इतकी असणार आहेत की जोपर्यंत तुम्ही प्युअर अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये येत नाही, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे सगळं अवघडच वाटणार. ऍक्च्युली खूप सोपं आहे. शास्त्र पुन्हा पुन्हा सांगतं असा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे कोर्स ते कोर्स हे सगळं करत बसण्यापेक्षा डायरेक्टली भगवंतांना शरण जाणे हे सगळ्यात सोपा मार्ग असतो. परंतु जायला आपण तयार नाही, कारण आपण कलियुगामध्ये जन्मलेले सगळे राक्षसी पापी लोक आहोत. हा आपला प्रॉब्लेम. ऍक्च्युली खूप सोपं आहे. महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, यदवधी मम चेत कृष्ण पदारविंदे नवनव रसधाम मन्युद्यतम रंतुमासीत तदवती बद नारी संगमे स्मर्यमाने भवती मुख विकारः सृष्टु निष्ठीवनम च. भाषांतर आहे, माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्री बरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विचारावर मी थुंकतो. हे प्रभुपाद उदाहरण देतात, कारण सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांमध्ये ही इंद्रिय तृप्तीची इच्छा स्ट्रॉंग असते. आणि याच्यावरती पण थुंकतो म्हणणे म्हणजे भगवंतांच्या सेवेमधला आनंद किती मोठा असेल. सिंपल असते सेवा, तरी पण त्याच्यामध्ये आनंद भरपूर असतो. वृंदावन मधले गोप गोपी भगवंतांची सेवा सोडून त्यांच्या मनामध्ये दुसरं काही नसायचंच, सदैव तेच. जीवन किती सुखी होतं. आज आपण इतकी धावपळ करतोय फक्त आणि फक्त इंद्रिय तृप्तीसाठी. नाही प्रभूजी, 2 वेळचं आम्हाला खायला प्यायला देखील मिळत नाही, आम्ही उपजीविकेसाठी करतोय. ते पण करू नका म्हणून सांगितलंय शास्त्रामध्ये, है की नाही? आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून. ऍक्च्युली ते पण करू नका म्हणून सांगितलं. श्रीमद भागवतम स्कंध 7 अध्याय 15 श्लोक 15 वाचा तुम्ही जाऊन. तिथे नारद मुनी सांगतात की एखादा गरीब जरी असेल, पुअर, त्याने देखील आपलं शरीर आणि स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी रोजच्या उपजीविकेसाठी देखील काही काम करायची गरज नाही. त्याने पण भगवंतांच्या सेवेमध्ये चाललं पाहिजे. त्याच्याकडे आहे तर त्यांनी तर आलंच पाहिजे. सगळं काही आपण इंद्रिय तृप्तीसाठी करत असतो, सगळं काही. म्हणून भगवद्गीतेचा हा संदेश आहे आपल्याला, बस करा. कारण या भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीच्या मागे तुम्ही पळायला लागला, ते कळत असो न कळत असो, कशाही पद्धतीने तुम्ही जे काही कर्म करता ते तुम्हाला बांधून ठेवतं. बांधून ठेवतं म्हणजेच जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू देत नाही. जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर न पडणे म्हणजेच दुःख भोगणे. जन्म आणि मृत्यू हेच दुःख आहेत ऍक्च्युली.
आणि मध्ये तर त्रिविध ताप, वेगवेगळे दुःख मिळणारच. मुळात हेच दुःख आहे. आणि हे दुःख थांबवायचे असतील, सगळेजण त्याच्यासाठीच प्रयत्न करतायत, हो की नाही? तुम्ही जॉबला कशाला जाता? एखादा हिरो, हिरोईन, ऍक्टर, कलाकार, खेळाडू कशासाठी होतो? शरीराचं आणि मनाचं दुःख थांबवण्यासाठी. हे दुःख जर थांबवायचं असेल तर जन्म मृत्यूचं चक्र पहिल्यांदा तोडलं पाहिजे. आणि जन्म मृत्यूचं चक्र तोडायचं असेल तर कशामुळे या चक्रामध्ये आपण अडकून राहिलोय हे समजावून घेतलं पाहिजे. कर्म केल्यामुळे, स्वतःसाठी. स्वतःसाठी मग माणूस कर्म करतोच का? कारण त्याची इंद्रिय खूप बलवान आहेत, ती त्याला करायला भाग पाडतात. नाही, मग या इंद्रियांना थांबवणार कोण? या इंद्रियांना भगवंत थांबवू शकतात. आपल्याला फक्त भगवंतांना शरण जायचंय. ऍक्च्युली भगवंतांना शरण जायचं आणि म्हणायचंय की माझ्या इंद्रियांकडून काय पाहिजे ते करून घ्या, मला काही फरक पडत नाही. मग एकदा भगवंतांनी चार्ज घेतला, काल का परवा दिवशी आपण वाचत होतो की देवहूतीला भगवान कपिल देव सांगत होते, अशा प्रकारे योगाच्या मनाचा ताबा स्वतः भगवंत घेतात. मग त्या मनामध्ये इंद्रियांना कंट्रोल करण्याची इच्छाच राहत नाही, इंद्रियांना स्वतःच्या सुखासाठी वापरण्याची इच्छाच राहत नाही. त्या स्टेजला जाणे म्हणजे भक्ती, भक्त होणे. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागवल्याप्रमाणे ही कृष्ण भावना आहे. प्रभुपाद आपल्या लेक्चरमध्ये हे समजावून सांगतात डिटेलमध्ये. इथे थोडस विचित्र वाटेल तुम्हाला. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागवल्याप्रमाणे ही कृष्ण भावना आहे. म्हणजेच काय, कृष्ण भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांची जो सेवा करत असतो त्याची तहान, भूक, संतुष्टी सगळी तिथेच असते. त्याला दुसऱ्या कुठल्या सुखाची, इंद्रिय तृप्तीद्वारे दुसऱ्या कुठल्या सुखाची शोध घ्यायची किंवा ते सुख भोगायची इच्छाच राहत नाही. खूप समर्पक उदाहरण आहे की ज्याला भरपेट तुम्ही खायला दिला, त्यानंतर पूर्णपणे तो संतुष्ट झाल्यानंतर विचारलं की अरे तू गुलाबजामुन खाल्लाच नाही, तो काय म्हणेल, आवडत जरी असलं गुलाबजामुन तरी तो म्हणेल की या भोजनामध्ये इतकी संतुष्टी होती की मला दुसरं कशाचं भानच राहिलं नाही. तशी आहे कृष्ण भावना. त्याला म्हणतात कृष्ण भावना किंवा कृष्ण भक्ती. आता इथे प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. प्रॅक्टिकली जर आपल्याला हे दिसत नाही. आपण भक्तीत आलोय, बरेच वर्ष झाली, काहींना 2 वर्ष झाली, काहींना 4 वर्ष झाली, काहींना 10 वर्ष झाली, काहींना 20 वर्ष झाली. परंतु आपण पाहतोय की भौतिक उपभोगाबद्दलची रुची अजून काही आपोआप केलेली नाही. असं कसं काय? शास्त्र, प्रभुपाद तर इथे लिहितात, शास्त्रात पण सांगितलेलं आहे, रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्टो निवर्तते. ती टेस्ट आली की हे खालच्या सगळे टेस्ट आपोआप गेले पाहिजेत, तुच्छ वाटायला लागले पाहिजेत. ती अजून गेली कसं काय नाही? 15 वर्ष झालं जप करतोय, 4 नियमांचं पालन करतोय, तरी पण गेली नाही. कारण आपल्याला भक्ती किंवा कृष्ण भावना म्हणजे काही कळालेलंच नाही अजून. आणि हे सर्रास सगळीकडे दिसतं आजकाल, हो की नाही? कित्येक वर्ष झाली भक्ती मार्गामध्ये येऊन, अजून काय भौतिक उपभोगाबद्दलची रुची गेलेली नाही. प्रभुपाद तरी इथे लिहितात आपोआप जाते. येस, आपोआप जाते. त्याच्यासाठी तुम्ही फक्त भगवंतांना पूर्णपणे समर्पित जाऊन सेवा करायची. का नाही जाणार? आपोआप जाते. आपल्याला ही सेवेची इच्छा नाही, आपल्याला साधी सोपी शॉर्टकट भक्ती पाहिजे. म्हणून आपली भौतिक जगातली रुची अजून गेलेली नाही, भगवंतांच्या नामातली रुची अजून आलेली नाही.
कितवी स्टेज असते रुची? हा, रुची बिची खूप लांबची गोष्ट आहे. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, मग रुची, मग आसक्ती. ती रुची यायला पाहिजे. ती रुची काय येत नाही, कारण आपली सगळी रुची भौतिक जगामध्ये आहे. माझा पैसा, माझी बायको, माझा मुलगा, माझे नातेवाईक, यांना काही सोडायला आपण तयार नाही. का? कारण कृष्ण भावना ऍक्च्युली काय असते आपल्याला कोणी सांगितलंच नाही. आपण आपले जप करत बसलोय रात्रंदिवस. तो जप पण आपण शुद्ध जप करत नाही, अपराध युक्त जप करतो. अपराध रहित जप जो करायला लागतो तो हळूहळू त्याची आपोआप ही रुची नष्ट होत जाते. अपराध करत करत जप कोणी करत असेल त्याने कित्येक जन्म जरी जप केला तरी त्याला हे रुची गेल्यासारखं वाटत नाही. अजून हाय भौतिक जगातच रुची आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे. महाराज अंबरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. दुर्वास मुनी तसं बघायला गेलं तर महाराज अंबरीशपुरी म्हणणार होत. महाराज अंबरीशांच्या तुलनेमध्ये महान तपस्वी आहेत, सिद्धी मिळालेली आहे. ऍक्च्युली त्यांच्या इतकी सिद्धी आजपर्यंत कुठल्याच ऋषीला मिळाली नाही. हे एकटेच ऋषी असे आहेत जे भगवत धामात जाऊन परत येऊ शकतात. हे कोणाला आजपर्यंत शक्य झालं नाही. माहिती तुम्हाला? इतक्या महान ऋषीच्या क्रोधातून महाराज अंबरीश मुक्त झाले. कसं काय? कारण महाराज अंबरीश भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते, दुर्वास मुनी अजून नव्हते. प्रभुपाद इथे सांगतात, कारण महाराज अंबरीशांनी आपले मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान केले होते. सवय मन कृष्ण पदारविंदयो वाचांशी वैकुंठ गुणानुवर्णने. हा जो श्लोक आहे महाराज अंबरीशांच्या कथेमधला मोठा श्लोक आहे, पंचप श्लोक. हे प्रभुपाद बऱ्याचदा आपल्या प्रवचनात सांगतात. इथे इथे या पुढच्या श्लोकामध्ये तो पूर्ण श्लोक दिलेला आहे श्रीमद भागवतमच्या 9व्या स्कंदात. कारण हे खूप महत्वाचं आहे. हे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवरती मन केंद्रित केलं पाहिजे आणि वाचा फक्त भगवंतांच्या गुणगानात असली पाहिजे. मग त्या व्यक्तीला या भौतिक जगातल्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा तुच्छ वाटायला लागतात. तेव्हा इंद्रिय प्रबळ राहतच नाहीत. प्रभुपाद म्हणतात दात काढलेल्या सापासारखे होतात इंद्रिय. नाचतात सापासारखे पण काही करू शकत नाही. आता सध्या ते दात असलेल्या सापासारखे तुम्हाला कंट्रोल करतात. चल इकडे जायलाच पाहिजे, इकडे जायलाच पाहिजे, तिकडे जायलाच पाहिजे, इथे जायलाच पाहिजे, तिथे जायला, हे केलंच पाहिजे, मला हे पाहिजे. हेच इंद्रियांचं काम, मनाचा आणि जेव्हा आपण मनाला भगवंतांच्या चरण कमलांवरती ठेवतो, बऱ्याच जणांना याचा अर्थ माहिती नसतो, तेव्हा त्या मनाचा ताबा भगवंत घेतात. आणि मन हा इंद्रियांचा बॉस आहे, म्हणजेच भगवंत तुमच्या इंद्रियांचा ताबा घेतात. तुमच्याकडून जे करवून घ्यायचं ते करतात. आजच मी भाषांतर करत होतो. प्रभुपाद म्हणतात भगवंतांची इच्छा, आपण भगवंतांचे आदेश ऍक्च्युली शब्द वापरतात. भगवंतांचे आदेश हा शब्द वापरलाय प्रभुपादांनी तिथे. भगवंतांचे आदेश हे आपण आहे तसे घेतले पाहिजेत, स्वतःच्या आवडीनिवडीनुसार घेतले नसले पाहिजेत. आता आपल्याला सध्याला सवय लागली, स्वतःच्या आवडीनिवडीनुसार आपण भगवंतांचे आदेश घेतो. आवडलं तर घेतो, नसेल तर बाजूला ठेवून देतो. माझी इंद्रिय तृप्ती महत्वाची आहे. आज सकाळी पण मी थोडस सांगत होतो याच्याबद्दल की मॅक्झिमम लोक भगवान श्रीकृष्णांना भगवान मानतात. भगवान म्हणजे परम आदरणीय. ऍक्च्युली आदरणीय नाही, त्याच्याही पलीकडे.
परमपूज्य, बरोबर आहे, परम आराध्य. आपला एखादा जेव्हा जवळचा मित्र असतो की नाही, एकदम जवळचा मित्र, त्याला आपण कधी नाही म्हणू शकत नाही. काही पण असू दे, चल इकडे चालला, चल हे खायचं, चल, काय काय असू दे, कारण इतका प्रगाढ, इतका प्रचंड प्रमाणामध्ये आपली त्याच्यावरती श्रद्धा असते, प्रेम असतं, आदर असतो, बरोबर आहे ना. भगवंतांबद्दल याच्याही अनगिनित पटीने आदर आणि प्रेम आहे असं सगळेजण दाखवतात मंदिरात गेल्यावरती. पण भगवंतांचं काम करायला या म्हटलं तर मात्र भगवंतांना बाजूला ठेवतात, कारण माझ्या मित्राचं, माझ्या नातेवाईकांचं काम पहिल्यांदा महत्वाचं आहे. हे असं कसं काय होतंय? मग आपण भगवंतांना एक्झॅक्टली कुठल्या लेवलला ठेवले? भगवंतांच्या चरण कमलांवरती मन ठेवायचं काही काही लोक स्टाईल मध्ये म्हणतात. अगदी मी नवीन भक्त होतो, मला आठवते अजून 2006-08 ची गोष्ट आहे. एक व्यक्ती मला, तेव्हा ईमेल खूप चालायचं, आजकाल ईमेल लोक विसरले, आजकाल व्हॉट्सअप जास्त चालतं. तेव्हा ईमेलनी कम्युनिकेशन व्हायचं. ईमेल मध्ये लिहायची सवय असायची, हरे कृष्णा, मग त्यानंतर प्लीज कृपया माझे दंडवत प्रणाम स्वीकार करा, जय श्रील प्रभुपाद वगैरे, असं इंग्लिशमध्ये लिहायचे, प्लीज ऍक्सेप्ट माय हंबल ओबेसन्सेस. तर त्याने, मी अजून खूप नवीन भक्त होतो, तर त्याने ईमेलमध्ये काय लिहिलेलं माहिती? हरे कृष्णा, कृपया तुमच्या चरण कमलांवरती माझा दंडवत प्रणाम स्वीकार करा. मी विचार करत होते, माझ्या चरण कमलावरती दंडवत प्रणाम कशाला काय? आणि माझे चरण कमल केव्हापासून झाले? गुरुचे चरण कमळ असू शकतात, भगवंतांचे चरण कमळ असू शकतात. नुसतं असं स्टाईल मारायची सवय लागली आपल्याला. अजून पण बरेच लोक असं म्हणतात, मला तुमच्या चरण कमळावर ठेवा प्रभूजी. आणि ह्याच स्टाईलमध्ये आपण हे पण अगदी जोकिंगली म्हणतो, भगवंतांच्या चरण कमलांवरती आहे मी. त्याचा अर्थ माहितीये तुम्हाला? त्याचा अर्थ काय असतो? भगवंतांनी लात घातली तरी तयार असलं पाहिजे तिथं लात खायची, तिथून हलायचं नाही, अजिबात हलायचं नाही. अशा स्टेजला आपण जर गेलो तर आपल्या सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करायचं काम भगवंत करतात, तुम्हाला काही करायची गरज लागत. अशा स्टेजला आपण जर नाही गेलो आणि ह्या इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत असलो तर तुमची इंद्रिय कधीही कंट्रोल होत नाहीत, कितीही प्रयत्न करा. या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक वाचायचा होता मला, परंतु 6:45 झाले. आता जे शेवटचा मुद्दा मी सांगितला तोच थोडक्यात पुढच्या श्लोकामध्ये सांगितलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा केलीच पाहिजे, करूया आपण. हे थोडस स्लो घेतोय मी, तुमच्या लक्षात आलं असेल. परवाच्या कालच्या आधी मी 2-2 श्लोक घेत होतो, कालपासून मी एक घेतोय, कारण हे अत्यंत 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 महत्वाचं आहे. ही भक्तीची पहिली पायरी असते, इंद्रियांना कंट्रोल करणे. सगळ्याची सुरुवात इथून होते, कारण ही इंद्रियच आपल्याला कर्म करायला भाग पाडतात, आणि कर्मच आपल्याला फळ घ्यायला भाग पडतं, आणि कर्म आणि कर्माचं फळच आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये राहायला बांधून ठेवतं. त्यामुळे हे समजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उद्याचा पण श्लोक त्याच्याबद्दलच असणार आहे, परवाचा पण श्लोक त्याच्याबद्दलच असणार आहे. परवाचा 62 आणि 63 हे खूप महत्वाचे श्लोक आहेत. त्याच्यानंतरचा श्लोक त्याच्याबद्दलच असणार आहे. टोटल 72. या अध्यायाच्या शेवटपर्यंत हाच मुद्दा असणार आहे. आता या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं शरीर आणि आत्म्यातला फरक. दुसरा मुद्दा सांगितला कर्म हे कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, बरोबर ना? आणि मग दुसरा मुद्दा सांगितला की ऍक्च्युली आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म केलं पाहिजे. तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे क्षत्रियाचं कर्तव्य तू केलं पाहिजे.
आणि हा तिसरा जो मुद्दा आहे की कर्म कसं केलं पाहिजे म्हणजे कर्म बंधनात अडकणार नाही हे शेवटपर्यंत सांगणार आहे. त्याची सुरुवात केली इंद्रिय, म्हणून इंद्रियाबद्दल सांगितलं. हरे कृष्ण. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुन, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ते बळजबरीने ओढून नेतात. मग करायचं काय उद्याच्या श्लोकात सांगणार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? विसरूनच जातो मी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तसं तुम्ही खूप वेळा सांगितलंय प्रभूजी, तरी एकदा परत विचारते की आता आपण जे काही करतोय ते भगवंतासाठी करायला पाहिजे. भगवंताला समर्पित करून करायला पाहिजे. पण आता सुद्धा म्हणजे आता मी म्हणजे तुम्ही सांगितले की आपण आवाज कम कसली म्हणजे आता जसं की असे कर्म करायला पाहिजे जे रोजचे असतात, त्याच्यामध्ये आपल्याकडनं पाप होऊ नये. शेती आधारित जीवन जगायला पाहिजे, साधं जीवन जगायला पाहिजे. पण प्रभूजी तिथे सुद्धा आपण इंद्रिय तृप्तीसाठी थॉट्स येतात, जसं की अशी झाडं लावूयात, ही फळांची झाडं लावूयात. मग इथे कसं कृष्ण भावना भवित व्हायला पाहिजे? जसं आता जी शेती करणार मी माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी करणार, हीच पहिली भावना येते ना प्रभूजी. येस. म्हणजे ती लेवल कशी येणार प्रभूजी भगवंतासाठी प्रत्येक गोष्ट करण्याची? याला प्रभुपादांचं तुम्ही कधी जास्त ऐकलं असेल तर एक शब्द प्रभुपाद वापरतात, ते म्हणजे डव टेलिंग. काय म्हणून मराठीत कसं सांगायचं? डव टेलिंगचा अर्थ असतो की प्रत्येक गोष्ट जी आपण करतो त्याच्या मागे भावना ही सेवा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट असू दे त्याला असं डवटेल करायचं. डवटेल म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रभुपाद बऱ्याचदा हा शब्द वापरतात, डवटेलिंग. आपल्याला हे करायचंच आहे, हे केल्यापासून आपण जगू शकत नाही. मग याला आता भगवंतांच्या सेवेमध्ये चॅनल कसं करता येईल? एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे आता सध्या आपल्याला हे इतकं कन्फ्युजिंग वाटायचं मेन कारण हे असतं, ते म्हणजे मागच्या कलियुगाच्या सुरुवातीपासून ऍक्च्युली आणि आपल्या घरामध्ये मागच्या बऱ्याच पिढ्यांपासून आपण भौतिक आणि आध्यात्मिक संकल्पनेची सगळी उलटापालट केली, सगळं उलट पुलट करून ठेवलंय. टॉपसी टर्वी म्हणतात प्रभुपाद. त्यामुळे इतकं कन्फ्युजिंग वाटतं, पण ते ऍक्च्युली हे कन्फ्युजिंग नाहीये. आता आपल्याला ते कन्फ्युजिंग वाटतं कारण आपण इतकं उलट पुलट करून ठेवलंय. शास्त्र जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर वैदिक संस्कृतीमध्ये अशी पद्धती होती की ज्याला वर्णाश्रम म्हणतो आपण, त्या वर्णाश्रमामध्ये एखाद्याला ब्रह्मचारी राहण्याचं काय म्हणतात त्याला, प्रोत्साहन जास्त दिलं जातं की तू या संसारामध्ये पडूच नको.
कारण हे सगळं अडकवायचंच काम आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात गृह अंधकूपम. परंतु शास्त्र लिहिलेल्यांना, भगवंतांना देखील माहिती आहे की हे सगळ्यांना शक्य नाही. मग त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आला गृहस्थ आश्रम. मग गृहस्थ आश्रम मध्ये पत्नी आली, मुलं आली, आई वडील आले, नातेवाईक आले, सगळे सोयरे आले, सगळे आले. मग यांची जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा त्यांची जबाबदारी पूर्ण करणे हे देखील हा देखील एक प्रेमाचाच भाग असतो. असं नाहीये की तुम्ही लग्न केलं आणि उद्या तुम्हाला कळालं अरे भक्तीचा अर्थ हा नाहीच आहे म्हणून तुम्ही बायकोला सोडून गेला, मग ते पण पाप होतं. आता याच्यामध्ये पण शास्त्र काय सांगतं की हे जे कोणी तुमच्यावर अवलंबून आहेत किंवा तुमच्याशी रिलेटेड आहेत, हे तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही या संसारामध्ये पडायलाच नको पाहिजे होतं परंतु तरी पडला, ठीक आहे. आता यांच्यासाठी बेसिक गरजा पुरवणे तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. आणि ते देखील तुम्ही डवटेल करू शकता, म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये असं चॅनल करू शकता. कसं काय? जे कोणी तुमच्यावरती अवलंबून आहेत त्यांची तुम्ही भक्तिमय सेवा करा. आता हे थोडंसं समजायला कठीण जाईल. भक्तिमय सेवा करा म्हणजे काय? आता आई वडिलांची सेवा करायचीच आहे, पण त्यांना देखील भगवंतांचं नामस्मरण करायला लावा, भक्तीमध्ये आणायचा प्रयत्न करा. आता आपण समाजामध्ये जाऊन काय करतो? भक्तीचा प्रचार करतो, म्हणजे जातो, लेक्चर देतो, त्यांना भगवत धामाबद्दल, भगवंतांबद्दल, जपाबद्दल, या भौतिक जगातल्या जन्म मृत्यूच्या चक्राबद्दल समजावून सांगतो आणि त्यांना प्रसाद पण देऊन येतो. तेच घरी पण करायचंय, तेच घरी पण करायचंय. आणि या सगळ्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. मग हे वेगवेगळी झाडं लावणे, वेगवेगळे हे याच्याकडे प्रभुपाद 2 दृष्टिकोनातून बघायला सांगतात. पहिली नंबर 1 गोष्ट म्हणजे ही झाडं, हा निसर्ग, ही नैसर्गिक सुबत्ता, हे सगळे भगवंतांचं शरीर आहे, याची काळजी भक्ताने घेतली पाहिजे. हे आपण आपल्या मुलांसाठीच फक्त लावत नाहीये. वेगवेगळी झाडं लावणे, त्यांचं संगोपन करणे, नदी स्वच्छ ठेवणे, हे सगळं भगवंतांची सेवा आहे ही ऍक्च्युली. कारण भगवंत म्हणतात हे माझं शरीर आहे. आणि दुसरं म्हणजे भगवंत त्या प्रेमाचं रिटर्न मध्ये आपल्याला फळ देतात, वेगवेगळ्या फळांमध्ये, शुद्ध पाण्याच्या स्वरूपामध्ये. ते देखील आपण भक्तांसाठीच वापरायचंय. जरी आपल्या घरातले असले तरी त्यांना पण आपण भक्त म्हणूनच बघायचं. आपण बऱ्याचदा चर्चा करतो की नाही, सगळ्यांवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, शेजारच्या मुलावर पण, शेजाऱ्यांवरती पण. मग कधी कधी असं होतं की सगळ्यांना आपण भक्त म्हणून बघायला लागतो, त्यांना भक्ती सांगायला जातो, त्यांना जप करायला लावतो, त्यांना कीर्तनात आणतो, त्यांना प्रसाद देतो चांगला, आणि आपल्या घरच्यांच्याकडेच आपण लक्ष देत नाही. आपल्या घरच्यांच्याकडे पण घरचे म्हणून बघायचंच नाही, आपण भक्त म्हणूनच बघायचं, भक्त म्हणूनच सेवा करायची. बाहेरच्यांची पण भक्त म्हणूनच सेवा करायची, घरच्यांची पण भक्त म्हणूनच सेवा करायची. परकीय भाव कुठे असलाच नसला पाहिजे. आता होणार काय? हे कलियुग आहे, त्यामुळे राक्षसी प्रवृत्तीचे लोक तुम्ही किती सांगितलं तरी ऐकणार नाहीत, भले तुमचे मते अगदी जवळचे घरातले जरी असले तरी. मग त्यांना कितीपर्यंत भक्तीत आणायचा प्रयत्न करायचा, आपण प्रयत्न करत राहायचे. बाहेरच्या लोकांबद्दल काय करतोय आपण? समाजात बाहेर जेव्हा आपण भक्तीचा प्रचार करायला जातो तेव्हा आपण असं म्हणतो का या 4 जणांना मी या गावात मी मागचे 4 वर्ष झालं प्रचार करायला येतोय, हे लोक काय ऐकतच नाहीत? ऐकणारच नाहीत. भक्ता हे भौतिक जगामध्ये लोक आलेतच भगवंतांचं ऐकायचं नाही म्हणून, तुमचं कशाला ऐकतील? तसंच घरातले पण असे काही भेटणार आहेत जे तुमचं ऐकणारच नाहीत, भक्त कधी होणारच नाहीत, भक्तीच्या मार्गावर येणारच नाहीत. त्यामुळे हा बॅलन्स ठेवायचा. आपलं काम आहे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करणे, भजनाचा प्रचार करणे, आणि हे सगळं प्रचार कार्य म्हणूनच बघायचं. मी काल जो एक
प्रभुपादांचं हे पाठवलेलं तुम्ही वाचला की नाही माहिती नाही. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी कधी कधी मीटिंग मध्ये पण म्हणतो, किती जणांचं लक्ष असते माहिती नाही. आपल्या प्रोजेक्टचा मेन उद्देश आहे प्रचार. कधीच विसरायचं नाहीये. ऍक्च्युली जेव्हा आपण फणसाचं झाड लावतो ते देखील प्रचारासाठीच लावायचं. हे लोकांना प्रचार म्हणजे फक्त जाऊन भगवद्गीता सांगणे नसते. लोकांना हे पण दाखवायला पाहिजे की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले सिंपल जीवन जगा, मग बघा असं जगायचं असते. याचे फायदे पण बघा. शुद्ध खायला मिळतं तुम्हाला. आमच्या मुलांसाठी आम्ही शुद्ध सगळं पिकवा लागलोय. तुम्ही पण या, तुमच्यासाठी पण शुद्धची व्यवस्था करतो आम्ही. मग एखादा व्यक्ती आपल्याला जपच करायचंय, शुद्ध खाण्याचा आणि जपाचा संबंध काय? मग त्याला शास्त्र समजावून सांगायचं आहे नाही. ऋग्वेदामध्ये का कशामध्ये तरी दिलेलं आहे, आहार शुद्ध हो सत्वशुद्धी, सत्वशुद्ध हो ध्रुवा स्मृती. आहार जर शुद्ध असेल तर मन चित्त शुद्ध राहणार आहे, आणि जे मन चित्त शुद्ध आहे त्यालाच भगवंत आठवणार आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते सांगायचं, बाकीच्यांना दाखवून द्यायचं. कसे असते, तुम्ही ज्याला प्रेम म्हणता, ज्याला भक्ती म्हणता, हे भगवद्गीता उघडून कॅमेऱ्याच्या समोर बसून सांगणं खूप सोपं आहे. तुम्ही पण सांगू शकता, कोणीही सांगू शकतं. अगदी इझी काम असते. दिलीप कुलकर्णी पण त्या दिवशी म्हणत होते की नाही, बरेच मी टेल्को सोडला आणि 5 वर्ष त्या कुठल्या संस्थेमध्ये मी काम केलं. माझं मलाच हे बोचत राहिलं की मी असं जीवन जगत नाही आणि मी सांगू कशाला. शास्त्रामध्ये सांगितले असं जीवन जगायला, मग ते आपल्याला करून दाखवायचे. त्यामुळे यस, अजूनही ती वृत्ती असणार, माझ्या मुलांसाठी करतोय, माझ्या कुटुंबासाठी करतोय वगैरे. हेच आपल्याला एक्सपॅन्ड करायचंय. आपण म्हणतो की हे वसुधैव कुटुंबकम, सगळेच माझ्या कुटुंबातले. आपण थोडे कुटुंब एकत्र राहणार आहे, त्याच्यामध्ये पण हा मतभेद कधी असला नसला पाहिजे. आपण सगळे एकमेकांच्या कुटुंबातले आहेत. आणि एवढंच नाही, बाहेरचे जे येणार त्यांना पण आपण फणस दिला पाहिजे, काजू दिला पाहिजे, त्यांना ती ही टेस्ट दिली पाहिजे त्यांना, की याला जीवन म्हणतात. भगवंतांची शुद्ध भक्ती तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि हे जर तुम्ही नाही केला तर हे विकत घ्यायला तुम्हाला पाप कर्म करावं लागतं. म्हणून आम्ही हे करतोय. प्रत्येकामध्ये मेसेज असला पाहिजे. ह्यालाच प्रभुपाद म्हणतात डाउटेलिंग. प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक आपल्या छोट्या मोठ्या कामापासून मोठ्या कामापर्यंत प्रत्येक गोष्ट ही अशी चॅनल केली पाहिजे. कसं मी लोकांना हे समजावून सांगू शकेन. आणि अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये आपण जर राहिलो तर आपली थोड्याफार प्रमाणामध्ये जी असते आपल्या मनामध्ये पण, माझा मुलगा, माझ्या मुलासाठी मला पहिल्यांदा करायचं आहे वगैरे वगैरे, हे पण निघून जातं आपोआप. आणि हे प्रेम माणसाच्या मनामध्ये, माणसाचं मन इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये कितीही मोठं प्रेम बसवा अजून जागा असतेच. जागा असतेच. त्यामुळे ह्याला खूप स्कोप आहे प्रेमाला वाढवण्याचं. प्रेमाला इतकं वाढवू शकतो आपण की ते त्याला कधी लिमिटच नाहीये. सेम टू सेम तुम्ही आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करू शकता. सेम टू सेम तुम्ही तुमच्या कम्युनिटीच्या बाहेरच्या व्यक्तींवरती देखील सेम प्रेमाचे भाव मनामध्ये आणू शकता. आणि हेच आपल्याला वाढवायचंय. हे प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम आपलं वाढवायचंय. आता वाटतंय थोडंफार मी पण संकुचित प्रवृत्तीचं आहे, थोडंफार मी पण इंद्रिय तृप्तीच्या दृष्टिकोनातूनच विचार करतोय. इट्स ओके. प्रभुपाद म्हणतात इट्स ओके. कुणीही इथे या भौतिक जगात आलाय म्हणजेच तो ही इच्छाच घेऊन आलेला असतो. आणि ह्यालाच हळूहळू आपण शुद्ध करायचे, घासून धुवायचे. एका बाजूनी साधना, नाम जप, भक्तांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूनी कार्य, काम केलं पाहिजे. हे जे काम करत नाहीत ना, त्यांची इच्छा स्वार्थी आणि इंद्रिय तृप्तीची कायमची राहते. म्हणजे दिवसभर 64 माळा जप केल्या काय आणि 192 माळा जप केल्या काय. परंतु जो भगवंतांसाठी खऱ्या अर्थाने काम करतो, जे शास्त्रात लिहिलंय ते करून दाखवतो लोकांना, हा खूप मोठा प्रचार असतो. सो प्रचार हा आपला मेन उद्देश आहे, लक्षात ठेवा.
मी काल जो एक फोट पाठवलेला ना, तो परत एकदा वाचा तुम्ही वाटल्यास. शेवटचा मेसेज तोच आहे ग्रुपमध्ये आपल्या. प्रभुपाद म्हणतात, प्रीचिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन मॅनेजिंग. ते म्हणतात की तुम्ही तुमचा आश्रम, तुमचा प्रोजेक्ट, तुमचं मंदिर मॅनेज पण करू नका, प्रीचिंग वर लक्ष द्या. मेन आपलं काम आहे लोकांना हे शुद्ध प्रेम समजावून सांगणे. मग तुमच्या मनात नसेल तर आपोआप येतं, कारण तुम्हाला सांगायचंय, रोज करून दाखवायचंय. प्रीचिंग शुड बी मेन गोल. दुसऱ्यांना भक्ती देणे हा मेन गोल असला पाहिजे आपला. काही काही लोक याच्यातून पळवाट काढायला बघतात, प्रभूजी अजून मीच शुद्ध झालो नाही, मी काय दुसऱ्यांना भक्ती देणार. अरे मग ये ना, ये तू पण शुद्ध हो, ऑन द वे तू पण शुद्ध हो, परंतु मेन गोल असला पाहिजे. कारण हे प्रीचिंग हेच भगवंतांची या जगात सेवा आहे. या जगात भगवंत येणार नाहीयेत, तुम्हाला दिसणार नाहीयेत, बसणार नाहीयेत, म्हणणार माझे पाय चेपून दे म्हणणार नाहीयेत, मला वारा घाल म्हणणार नाहीयेत. या जगामध्ये भगवंतांची हीच सेवा आहे, प्रत्येकापर्यंत भक्ती पोहोचवणे. मग तुम्ही प्रवचनातून पोचवा, प्रसादातून पोचवा, नाम जपातून पोचवा, किंवा ऍक्च्युअली काम करून दाखवून पोचवा. वर्किंग इज प्रीचिंग. तर हा भाव आपण सदैव ठेवला पाहिजे. आणि मग आपण पण शुद्ध होत जातो, त्याच्यातून आपोआप शुद्ध होत जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आता मी सर्च केलं गुगलवरती, डवटेलचा अर्थ असतो फिट ऑर कॉज टू फिट टुगेदर इझिली अँड कन्व्हिनियंटली. कोणतीही गोष्ट भक्तीमध्ये अशी फिट करायचा प्रयत्न करायचा. आपल्या मुलाला घास जरी भरवत असलो आपण, तरी ती भक्तीमध्ये कशी फिट होते हे बघायचं. प्रत्येक गोष्ट डवटेल करायची, सवय लावून घ्यायची. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दंडवत प्रणाम प्रभूजी. आपण थोडे दिवस झाले गुरु कसा असावा आणि थोड्या दिवसापूर्वी चर्चा केली होती गुरु कसा असावा आणि गुरु कोणाला निवडावा म्हणून, त्याच्यावरती बरीच चर्चा केली आपण. त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की गुरु बदलायची गरज असेल तर तुम्ही बदलू शकता त्यांना. म्हणजे गुरु कसा असायला पाहिजे, त्याच्यात काय गुणधर्म असायला पाहिजे वगैरे बरेच काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये. तर त्याच्या संदर्भात मला म्हणजे माझी एक आठवण लहानपणीची आठवली की माझ्या वडिलांचे जे पणजोबा होते तर ते म्हणजे ते राहायला कवलगीला होते, जे सध्याच्या गाणगापूरच्या जवळचं गाव आहे ते. तर माझी आई गाणगापूरची आहे आणि वडिलांचा जन्म त्या कवलगी गावामध्ये आणि तिथेच त्यांचं शेत वगैरे होतं आमच्या पणजोबांचं. तर ते खूप भक्त होते अक्कलकोट स्वामींचे आणि त्यांना त्यांनी गुरु मानलं होतं आणि नेहमी त्यांच्या सेवेत जात होते. तर एक दिवशी पौर्णिमा होती की ज्या दिवशी तिथं भरपूर भक्त येतात आणि खूप काही काम असतं तिथे, पण त्यांना जमणार नव्हतं त्या दिवशी जायला. तर त्यांनी सांगितलं की या आता येणाऱ्या पौर्णिमेला मला काही म्हणजे गावातलं काही काम आहे की जे मला तालुक्याला जाऊन करायचंय, तर मला काही यायला सवड होईल असं वाटत नाही, तर मला क्षमा करा त्याच्यासाठी म्हणून सांगितलं त्यांनी अक्कलकोट स्वामींना. तर मग स्वामी म्हणाले की तुला नसेल जमणार तर चालेल, ठीक आहे, काही हरकत नाही, नंतर ये असं म्हणून सांगितलं त्यांनी. आणि मग माझे आजोबा त्या नंतर ते विसरूनही गेले आणि मग ते म्हणाले की मग तुला नसेल जमत तर मी तुला भेटायला येतो असं म्हणून सांगितलं त्यांनी.
म्हणजे की तुला जमत नाहीये, तू दरवेळेला येतो मला भेटायला, पण यावेळेस तुला नाही येणार आहे, जमणार नाहीये तर मी येतो तुला भेटायला, असं म्हणून सांगितलं त्यांनी. आणि मग स्वामी म्हणाले ठीक आहे, तुला नाही जमणार तर मी येईल भेटायला तुला, तू काळजी करू नको, असं म्हणून सांगितलं. आणि मग ते कामामध्ये विसरून गेले. आणि मग त्या दिवशीचं सगळं त्यांचा तिथला जो काही सेवेचा कार्यक्रम होता त्यांनी तो केला. त्याच्यानंतर काय बरेच दिवस मध्ये परत 2-4 दिवस गेले. आणि नंतर त्या दिवशी त्यांना तालुक्याला पौर्णिमेच्या दिवशी जायचं होतं, त्या दिवशी ते तिकडेही गेले. आणि त्या दिवशी ते घरी आले परत. आणि मग त्यांना घरी येताना आठवलं की बाबा आज पौर्णिमा आहे आणि आज आपल्याला जायला जमलं नाही. पण मग त्यांना ते लक्षात आलं की अरे आपण स्वामींना आपला पत्ता तर सांगितलाच नाही की आपण कुठे राहत होते, नुसतं सांगितलं की हा, त्यांनी म्हणाले की मी येतो, मी म्हणालो की हा ठीक आहे या म्हणून. आणि मग त्यांना वाईट वाटलं की काय आपण असंच सांगून आलो, काहीच पत्ता दिला नाही, काहीच नाही, कसं यायचं सांगितलं नाही. आणि मग घरी येऊन जेव्हा त्यांनी बघितलं तर ते आमच्या वाड्यामध्ये एक पार होतं, झाड आहे, त्या झाडाच्या तिथे पार असं बांधलेलं होतं घरामध्ये. तर तिथं ते येऊन बसलेले होते, ते आले तेव्हा माझे पण. आणि मग मग त्यांना खूप गैरवरून आलं. आणि मग त्यांनी त्यांची सेवा तिथेच त्या याच्या खाली, त्या पाराच्या खाली तिथेच सेवा केली. आणि तिथं आज आता माझ्या काकाने वगैरे मंदिर वगैरे बांधलंय तिथे. पण त्यावेळेची म्हणजे ही आठवण अशी मला आठवली त्यावेळेला की गुरु कसे असतात गुरु, की शिष्यासाठी म्हणजे फक्त दर्शनासाठी सुद्धा ते तेवढ्या लांब आले. त्यांना माहित सुद्धा नव्हतं पत्ता कसा शोधला असेल त्यांनी, किंवा सगळं अंतर्ज्ञानाने आता त्यांनी ते जाणून घेतलं आणि त्या तिथपर्यंत ते पोहोचले भक्तासाठी, की शोधत शोधत गेले. की ज्या दिवशी त्यांच्या पौर्णिमेच्या दिवशी खरं तर भक्तांची गर्दी असते, ते सोडून तिथे माझ्या पणजोबांना भेटायला ते तिथे घरी गेले. तर ती एक आठवण मला आठवली गुरूंच्या संदर्भातली. या हा, गुरुचं प्रथम कर्तव्य असतं शिष्याचा उद्धार करणे. उद्धार करण्याचा अर्थ दर्शन किंवा आशीर्वाद देणे नसतं, त्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणे. त्यासाठी तो काही करायला तयार असतो. गुरु पण सेवाच करत असतो. ऍक्च्युली शिष्य गुरुची सेवा करतात, पण गुरु पण ही सेवाच करत असतो. त्याची ही तळमळ असते की प्रत्येक शिष्य हा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटावा. म्हणून भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये एका श्लोकात सांगितलेलं आहे की तुम्हाला जर शिष्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवता येत नसेल तर तुम्ही गुरु व्हायचंच नसतं. त्यासाठी काही पण करता आलं पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज. अशी काही नियम बंधनं नसतात. कॅलिफोर्नियामध्ये एका ठिकाणी एक न्यूड कम्युनिटी होती. न्यूड कम्युनिटी म्हणजे अशी हिप्पी लोक जे शरीरावर एकही वस्त्र घालत नाहीत, स्त्री पुरुष सगळे दिवस रात्र तसेच काम करत असतात. हे सगळ्या कल्पना पाश्चात्य देशातून येतात. कुणीतरी श्रील प्रभुपादांनी तिथे लेक्चर द्यायला बोलवलं. ऍक्च्युली सगळ्यांना वाटले आता संन्यासी माणूस तिथे कसा जाणार. प्रभुपाद म्हणाले का नाही जाणार, आणि गेले तिथे, लेक्चर दिलं, कीर्तन केलं. त्यातल्या बऱ्याच लोकांनी कपडे घालायला सुरुवात केली आणि त्यातले बरेचसे त्यातले प्रभुपादांचे शिष्य झाले. पतित जीवांवरती दया करुणा करणे, त्यांना या जन्म मृत्यूच्या चक्रात कसे अडकलेत हे कळकळीने सांगणे आणि त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करणे, ही तळमळ गुरुमध्ये असली पाहिजे. मंदिर बांधणे, पैसा गोळा करणे हे सगळं सेकंडरी गोष्टी असतात. एवढंच करत असेल तर तो काही गुरु नसतो. अगदी आजकालचे गुरु बघा, श्रीमंत माणूस असला की त्याच्या घरी जातात, गरीब असला की त्याच्या घरी जात नाही. का जन्म मृत्यूच्या चक्रात तर दोघे पण अडकलेत. अशा काही गोष्टी असतात त्याच्यावरून आपण समजावून घेऊ शकतो की काय भानगड आहे. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे, काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.